सोमवार दिनांक 29 जुलै 2024. ड्रॅगन नावाचा सिनेमा बघितला. नावाप्रमाणे जसं वाटतं तसं मार्शल आर्ट त्याचा बेस आहे, पण स्टोरी जरा वेगळी आहे इतर मार्शल आर्ट्सपेक्षा. एक गाव दाखवलंय चीनमधलं, आणि तिथे नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं अशी राहत असतात. आणि त्या गावात तो पेपर मिल मध्ये काम करत असतो, आणि त्याच्यामुळे व्यापारी त्या गावामध्ये, पेपर मिल म्हणजे कुटीर उद्योग पेपर बनवायचा. तर तिथे मग हळूहळू व्यापारी यायला लागतात त्यांच्या पेपर प्रिपरेशनमुळे. तर 2 असेच व्यापारी म्हणून असे येतात, पण ते असतात गुंडे, पैसे उकळणारे. तर ते मागणी करतात पैशाची, म्हणजे काहीच न घेता किंवा काय, आम्हाला पैसे पाहिजे. तर उगीच धमकावणं, त्यांना मारणं वगैरे. तर मग हा जो असतो, तर त्यावेळेस पहिल्यांदा, म्हणजे इतके दिवस अगदी तो शांत आणि सोबर असं सगळ्यांना माहिती असतं, कधीच त्यांनी म्हणजे फायटिंग वगैरे केली नसते. आणि मग तो त्यांना म्हणजे त्यांच्याशी लढतो आणि मरतात ते दोघे. तर आता ते मरतात, काय ह्यानी मारलं, काय झालं, म्हणजे नक्की काय झालं किंवा कुठल्या प्रकाराने ती मेले ह्याची चौकशी करायकरता एक डिटेक्टिव्ह त्या गावात येतो. आणि जेव्हा चौकशी सुरू होते तेव्हा त्याच्या लक्षात येतं की याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे आणि वेगळी शक्ती आहे, की ज्याच्यामुळे हा इझिली मरणारा माणूस नाहीये. आणि त्यांनी खरंच त्यांना मारलं का, त्याचं काही म्हणजे आधीपासून दुश्मनी होती वगैरे, ते तो पाहायला लागतो. तर तो शोध घेताना त्याला हे लक्षात येतं की एका दुसऱ्या लांब गावामध्ये 72 ट्राईब्स असं टाईपचं काहीतरी आहे, आणि त्यांचा जो बॉस आहे, म्हणजे त्यांचा तो मोठा म्हातारा म्हणजे तसा म्हातारा नाही, पण एजेड जो आहे त्याचा हा मुलगा आहे. आणि त्यांनी इथे येऊन हिच्याशी लग्न केलंय, नाव बदललंय, त्याचं ऍक्च्युअल नाव दुसरंच आहे. मग हे कळल्यावर त्या दृष्टिकोनातनं त्यांचे प्रयत्न सुरू होतात. तो प्रश्न त्याला तशी विचारायला लागतो. तर हा काहीच उत्तर देत नाही. हा म्हणतो, नाही मी तर हाच आहे, म्हणजे जिंक्सच आहे मी. तर पण ही जी बातमी असते लढाईची, मारामारीची आणि याची, तर ही त्यांच्या कबिल्यापर्यंत पोहोचते, त्याच्या वडिलांपर्यंत. आणि त्यांना इतके दिवस वाटत असते की आपला मुलगा मेला किंवा कुठेतरी गायब झालाय, म्हणजे. तर त्यांना ते खूप, म्हणजे आपलं हे सोडून आणि आपल्या कबिल्याच्या बाहेर त्यांनी एका मुलीशी लग्न केलं आणि त्याच्यापासून मुलगा झाला, हे त्यांना टॉलरेट होत नाही. त्याच्यामुळे ते सगळे कुमक घेऊन येतात तिथे. तर आधी तर ते जाळपोळ करतच त्यांचे लोक येतात, आणि वडील त्याला आधी परोपरीने समजवायचा प्रयत्न करतात, पण तो म्हणतो की नाही, मी आता हे सगळं सोडून दिलंय, म्हणजे मी काही येणार नाही तुमच्या बरोबर. तर आता जबरदस्तीने त्याला नेण्याकरता त्याच्याबरोबर ते 2 हे पण असतात. तर हा जो डिटेक्टिव्ह असतो त्याला तोपर्यंत खात्री पटलेली असते की हा चांगला माणूस आहे, जिंक्स, आणि त्यांनी म्हणजे इतर लोकांना वाचवायकरताच त्या 2 व्यापाऱ्यांशी फाईट केली, आणि त्या फायटिंगमध्ये म्हणजे त्याचे इतके जबरदस्त मार्शल आर्ट आहे की त्यांनी तो मेला. म्हणजे त्याची शरीर म्हणजे जसं काही लोखंडच, तर त्याचा मार पडल्यामुळे तो मेला. पण आता ह्याचे वडील काही याला सोडणार नाही, तर त्यांना असं आपण भासवूया की हा मेला म्हणून. तर त्या डिटेक्टिव्हला पण बरेच आर्ट्स येत असतात की कुठे काय सुया टाकल्या की, किंवा कुठली नस दाबली की मेल्यासारखं माणूस होते, तर तो तसं करतो. पण तसं केल्यानंतर 15 मिनिटाच्या आत परत त्याला रिव्हाइव्ह करणं गरजेचं असतं, नाही तर तो कायमस्वरूपी खरंच मरून जाणार. तर हे लोक मग तो मेला म्हणून त्यांच्या तिथेच रिच्युअल सुरू होतात, त्याला प्रदक्षिणा घालणं हे ते. तर मग तो शेवटी हे करतो त्याला, म्हणजे त्याची पंप करतो आणि त्या जिवंत होतो. मग आता जिवंत झाल्यावर त्याचे वडील त्याला सोडायला तयार होत नाही. मग ते वडील त्याच्याशी फाईट करतात. तर ती फाईट चालू असताना मग हा परत डिटेक्टिव्ह त्यांच्या पायाला, कारण तो बघतो एकदा दोनदा ते वडील कुठल्याही प्रकारे मरायला तयार नसतात आणि ते मरणारही नसतात, तर तो पायाला त्यांच्या
खिळे टोचतो, हे करतो, पण काही नाही, ते तसे उभे असतात. पण ते खिळे टोचल्यामुळे अचानक पाऊस पडतो आणि वीज कडाडायला लागते आणि ती वीज नेमकी त्यांच्या शरीरात जाते आणि तो माणूस मरतो. आणि मग हा म्हणजे स्वतंत्र होतो, त्यांच्या याच्यातनं मुक्त होतो आणि मग परत ते हॅपीली राहायला लागतात. म्हणजे आधी नाही तर त्याचे वडील म्हणतात, ठीक आहे, तुला नाही चालायचं ना, मला तुझं कोणीतरी दे, तर तुझा हा मुलगा मी घेऊन जातो. तर तो इमॅजिन करतो की म्हणजे कसं होईल, आणि त्याला ते लहानपणचं त्याचं आयुष्य आठवत असते की कसं आपण त्या कबिल्यात राहत होतो आणि कसं ह्यांचं ओव्हर पॉवर होती आणि आपल्याला ते कच्चं मांस माणसांचं मारून त्यांना खायचं वगैरे, म्हणजे खूप घाणेरडे प्रकार दाखवले असतात त्यांच्या ह्याच्यात. आणि त्याला ते सगळं नको असतो, वीट आलेला असतो, आणि त्याला इथे शांत, बायको पण छान असते, असं आयुष्य निवांत त्याला म्हणजे शांत आणि चांगलं आयुष्य जगायचं असतं. त्याच्यामुळे तो त्याच्या आगेन जातो. मग वडील मेल्यामुळे परत तो सुखाचं आयुष्य जगायला लागतो. तर अशी म्हणजे स्टोरी आहे की तो ड्रॅगन आहे, पण फुसकारणारा ड्रॅगन आहे, शांत राहणार, आणि वेळ पडली तरच तो आपला फणा काढतो, अशा टाईपचा आहे. चांगलं वेगळ्या टाईपचा एक होता. ओके.